शारदीय नवरात्र म्हणजे अश्विन महिन्यातले जे देवीचे नवरात्र आहे ते आमच्या घरी मोठ्या उत्सव स्वरूपात साजरे होतात. त्या मानाने चैत्र नवरात्र जे आहे वसंत ऋतूतलं आत्ताचं जे वासंतिक नवरात्र झालं ते बऱ्यापैकी शांत स्वरूपात साजरे होतात. या नवरात्रामध्ये आमचा उपवासापेक्षा उपासनेवर जास्त भर असतो आणि घटस्थापना सुद्धा केली जात नाही. परंतु एक अखंड नंदादीप मात्र आम्ही नक्की तेवत ठेवतो देव्हाऱ्यापुढे 9 दिवस. घरातला प्रत्येक सदस्य आपापल्या परीने देवीचे वेगवेगळे कवच, पोथी पारायण करतो. मी स्वतः शाबरी कवचाचं वाचन करतो 9 दिवस. माझे वडील दुर्गा सप्तशती अगदी आवर्जून वाचायचे. नवीन वर्षाची अगदी सुंदर, सात्विक आणि शुभ सुरुवात चैत्र नवरात्राच्या निमित्ताने होते. या नवरात्रादरम्यान जसं मी आधी सांगितलं, उपवास जरी नाही केले तरी आमचा भर असतो तो सात्विक आहारावर. आणि यावर्षी तर अगदी कमाल झालेली आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे जरी नवरात्रामध्ये आम्ही घटस्थापना करत नसलो चैत्रात, तरीसुद्धा अगदी परसबागेमध्ये देवीची परडी फुलून आल्यासारखं पालेभाज्यांनी अगदी माझी परसबाग डवरलेली आहे. हरभऱ्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी मला खूप आवडते, माझी सर्वात आवडीची पालेभाजी. त्यामुळे मी ही थोडीफार 1-2 बॉक्सेसमध्ये केलेली होती आणि थोडीशी इकडे वाफ्यात सुद्धा लावलेली होती. तर खूप छान अशी ही भाजी फुलून आलेली आहे. भारतात असलो की ही फक्त हिवाळ्यातच खायला मिळते आणि ती सुद्धा हल्ली अगदीच योग यावा लागतो, कारण खूप कमी प्रमाणात येते. गावी गेलो तर भरपूर मिळते मला वावरातून, किंवा कुणी वानवळा घेऊन आलंच जर गावाहून तर. परंतु इकडे अमेरिकेत एक छान फायदा हा आहे की बे एरियामध्ये वरचेवर गारवा असतो वर्षभरामध्ये 2-3दा तरी. त्यामुळे गेल्या वर्षीपासून मी हरभरा वरचेवर लावत असतो गारवा आला की इकडे हवामानामध्ये. तर तुम्ही बघताय किती छान ही कोवळी पानं भाजीसाठी उपलब्ध झालेली आहेत. याशिवाय मेथी लावलेली आहे, तर आता बऱ्या प्रमाणात आलेली आहे. अजून पुढे ही जास्त छान होईल. याशिवाय चवळई आणि चंदन बटवा तर कायम असतोच इकडे परसबागेमध्ये. याशिवाय अगदी 2-3 सरप्राईजेस आहेत यावेळी. ती म्हणजे आता दिवाळीच्या वेळी जेव्हा किल्ला केला होता, तेव्हा आपण किल्ल्यावर थोडीशी हिरवळ दिसण्यासाठी आळीव किंवा हळीव जी शिंपडत असतो, तर ती त्यावेळी काय उगवून आली नाही. परंतु दिवाळी संपल्यानंतर जेव्हा मी किल्ला काढला, तेव्हा ते मातीचं गोंडपाट इथे झटकलं होतं. तर त्यातली माती आणि आळीव दोन्ही सुद्धा इथं पडलेलं होतं आणि ते इतकं छान उगवून आलेलं आहे. तर या आळीवाचं काय करतात हे मला माहिती नाही या पानांचं, परंतु छान चव आहे ह्याची, गोडसर तुरट अशी. तर ह्याची दह्यात घालून अशी कोशिंबीर सारखी करून मी खाल्ली. बाकी काही मला रेसिपी ह्याची सापडली नाही आणि अजून काही करता येईल असं वाटलं नाही. याशिवाय सरसो सुद्धा इकडे फारच दिसते रस्त्याच्या किनाऱ्याला. मोठमोठाले रान असतात इकडे. या सरसोच्या पिकाचं इकडे काही जास्त उपयोग होत नाही. त्याचा ते चारा बनवतात आणि गुरांना वापरतात. परंतु इकडेच आता परसबागेमध्ये थोडीशी उगवून आली आहे, त्यामुळे मी हा सरसोचा पाला खुडून, आणि चंदन बटवा आहे आपल्याकडे, तर चवळई आणि चंदन बटवा त्यामध्ये मिक्स करून सरसो का साग जो बनवतात पंजाबमध्ये, तो आम्ही केला. जसे आपल्याकडे रस्त्यालगत अनेक वनस्पती उगवून येतात, तशा इकडेही येतात. आणि इकडे परसबागेमध्ये माझ्याकडे हे चीज वीड आलेलं आहे. तर खूप सुंदर अशी पानं आहेत ह्याची, सुरेख खूप सुंदर डिझाईन आहे ह्याचं असं. आणि आता ह्याची कशी भाजी करावी मला माहिती नाही, पण ह्याचे पण फार औषधी गुण आहेत. आणि आता ही पानं चिराविशी तर वाटत नाही, इतकी सुंदर आहेत, इतकी सुरेख पानं ही आहेत. तर मग आपली शक्कल लढवली आणि ठरवलं की आपण ह्याची भजी करूया. तेव्हा चीजवीडच्या पानांची भजी जी केली आहे ती इतकी सुंदर आणि खुसखुशीत झाली, दिसते सुद्धा इतकी छान, आणि अगदी एकदम क्रिस्पी असं हे पान तळलं जातं. फारच छान आहे. तर जे इकडे US मध्ये आहेत आणि हा व्हिडिओ पाहतायत, तर त्यांनी सुद्धा ट्राय करावं, नक्की आवडेल. आपण पालकाची किंवा करडईची वगैरे भजी करतो, त्याचप्रमाणे ही चीज वीडची भजी खूपच अगदी चवदार लागते. तर अशा प्रकारे चैत्र नवरात्रासाठी अगदी सात्विक भाज्या
मला उपलब्ध झाल्या घरच्या घरीच आणि हे चैत्र नवरात्र छान साजरं झालं. सप्तधान्य पेरून देवीपुढे परडीने सुशोभन करण्याची जी आपल्याकडे पद्धत आहे, तर यावेळी आपोआपच ही परडी भरून आल्यासारखं झालेलं आहे. फारच सुंदर असं हे फिलिंग आहे. आई भगवतीच्या कृपेने अशीच भरभराट कायम राहो आणि सर्वांच्या आयुष्यात समृद्धी राहो आणि धनधान्याची सदैव बरकत राहो.